श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आपल्या घरामध्ये आपल्याकडे पैसा खूप येत असतो, पण तो घरामध्ये आपल्याकडे पैसा मात्र अजिबात टिकत नाही. भरपूर उपाय करून, भरपूर वेगवेगळे कार्य करून, भरपूर व्रत वैकल्य करूनसुद्धा आपली परिस्थिती जेवढी व्हायला पाहिजे तेवढी मात्र श्रीमंत होत नाहीत. त्याच्यामध्ये बघा, चढ उतार हे जीवनामध्ये येतच असतात. बऱ्याचदा आपल्या हातामध्ये काही पैसाच टिकत नाही. असं होतं. याला काही वेळा वास्तुदोष जबाबदार असतो, पण वास्तुशास्त्रामध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत की त्या रिकाम्या राहिल्यामध्ये आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आणि त्याच्यामध्ये वास्तुदोषही होतो. पण या गोष्टीला आपण बघा, साधारणतपणे आपण अंधश्रद्धा मानत असतो. पण ज्यांच्या जीवनामध्ये संकट निर्माण होतात, ज्यांच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतात, असं म्हणतात की आपल्यावर आल्याशिवाय आपल्याला स्वर्ग दिसत नाही. आपला जेव्हा मृत्यू होतो तेव्हाच आपल्याला नक्की मृत्यू झाल्यानंतर स्वर्ग आहे की काय आहे याची कल्पना होते. चला मग आता जाणून घेऊया ज्या कोणत्या गोष्टी आहेत की त्या आपण जर योग्य त्या रीतीने वापरल्या तर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल. बघा, जर तुमचे चांगले दिवस अचानक वाईट दिवसामध्ये बदलत असतील तर तुमच्या घरातील गोष्टींकडे नक्कीच लक्ष द्या. अनेकदा घरामध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या रिकाम्या राहिल्या की घरामध्ये नकारात्मक प्रभाव दिसू लागतो. म्हणजेच वास्तुशास्त्र आणि शास्त्रीय मतानुसार घरात ठेवलेल्या रिकाम्या वस्तूंचा तुमच्या प्रगतीवर दुष्परिणाम होत असतो. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीच्या नशिबावर लहान सहान गोष्टींचा परिणाम होऊ लागतो आणि तो हळूहळू गरिबीकडे वळतो. या गोष्टींमुळे आयुष्यात नकारात्मकता येते आणि एकामागून एक नवीन अडचणी येऊ लागतात. म्हणूनच जीवनाच्या विकासासाठी आणि भाग्यवृद्धीसाठी या 5 गोष्टी घरामध्ये कधीही रिकाम्या ठेवू नयेत. या 5 गोष्टी कोणत्या त्या आता आपण जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट, धान्याचे भांडे कधीच रिकामे ठेवू नका. वास्तुशास्त्रानुसार घरात अन्नाचे भांडार कधीही रिकामे ठेवू नये. जर ते रिकामे होत असेल तर त्यापूर्वी ते भरून टाका, जेणेकरून तुमच्या विकासात अडथळा बनू नये. म्हणून पूर्ण अन्नधान्य जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि तुमची समृद्धी वाढवते. बघा, आपण कधीकधी म्हणतो की या समाजामध्ये बघा, गरीब आहे तो गरीबच राहत चाललेला आहे आणि जो श्रीमंत आहे तो श्रीमंतच होत चाललेला आहे. पण असं का होतं? कारण आपण वास्तुशास्त्राकडे अजिबात लक्ष देत नाही. आपण त्याला अंधश्रद्धा मानतो. पण या गोष्टीसुद्धा खूप गरजेच्या आहेत. बघा, यासोबतच अन्नपूर्णेची रोज पूजा करा. अन्नपूर्णा ही धन, धान्य, ऐश्वर आणि सौभाग्य यांची देवी आहे. त्यांची रोज पूजा केल्यानं घरातील भांडार कधीच रिकामं राहत नाही. बघा, दुसरी गोष्ट, बाथरूममध्ये रिकामी बादली. बघा, वास्तुशास्त्रानुसार बाथरूममध्ये रिकामी बादली कधीही ठेवू नये. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्यानं नकारात्मकता ऊर्जा निर्माण होते. त्यामुळं अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. जर तुम्ही बादली वापरत असाल तर ती नेहमी पाण्यानं भरा. यासोबत काळी किंवा तुटलेली बादली वापरू नका. हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. बाथरूममध्ये निळ्या रंगाची बादली वापरा. बादली वापरताना ती पाण्याने भरून ठेवा, रिकामी ठेवू नका. तिसरी गोष्ट, तिजोरी खाली ठेवू नका. तिजोरी किंवा पर्स कधीही रिकामी ठेवू नये. हे नेहमी लक्षात ठेवावं. थोडे पैसे नेहमी ठेवावेत. रिकाम्या तिजोरी किंवा पर्समध्ये गरिबी येते. म्हणून तिजोरी किंवा पर्समध्ये काही पैसे असलेच पाहिजेत, हे लक्षात ठेवलं पाहिजे. हे सर्व एकाच वेळी रिकामे करू नका. यासोबतच तिजोरीत गोमती चक्र, शंखही ठेवू शकता. त्यातून तुमच्या समृद्धीमध्ये
आणखी भर पडतं. चौथी गोष्ट, देवघरातील जलपात्र. बहुतेक घरांमध्ये पूजास्थान असतं आणि तिथे पाण्याची भांडी, घंटा इत्यादी पूजेशी संबंधित गोष्टी असतात. वास्तुशास्त्रानुसार देवघरात ठेवलेले पाण्याचे भांडे कधीही रिकामे ठेवू नये. पूजा केल्यानंतर पाण्याच्या भांड्यात पाणी भरून त्यात थोडे गंगाजल आणि तुळशीचे पान टाकावं. देवालाही तहान लागते असं मानलं जातं. पाण्यानं भरलेलं भांडं देवघरात ठेवल्यास भगवंताला तहान लागत नाही आणि भगवंत तृप्त राहतो. यामुळे घरात सुख समृद्धी राहते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. दुसरीकडे रिकाम्या भांड्यांचे भांडे, पाण्याचे भांडे घर आणि जीवनावर नकारात्मक परिणाम करतात, ज्यामुळं एखाद्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. आता पाहूया 5वं, अपशब्द वापरू नका. आपल्या समृद्धीमध्ये भाषेला खूप महत्त्वाचं स्थान आहे. म्हणूनच जिभेवर ताबा ठेवा, म्हणजेच कोणाचाही अपमान करू नका. घरातील मोठ्यांना अशा गोष्टी बोलू नका ज्यामुळे त्यांना मानसिक त्रास होईल. असं केल्यानं लक्ष्मी देवीला राग येतो आणि ती आपला मार्ग बदलते. म्हणूनच घरातील मोठ्यांचा कधीही अनादर करू नका. या गोष्टी सदैव ध्यानात लक्षात ठेवाव्यात. कर्म, शब्द आणि मनाने कोणाचाही अपमान होऊ नये. ही गोष्टी आपण पाळल्या तर आपल्या जीवनामध्ये भरभराट आल्याशिवाय राहणार नाही. आता गोष्ट राहिली ती स्वामी. जिथे स्वामी असतात तिथे सर्व काही गोष्टी शक्य असतात. कारण स्वामींचा जो भक्त आहे ना, त्याच्या जीवनामध्ये एवढा आनंद निर्माण झाला आहे ना. तर अशा बघा, या 5 वस्तू रिकाम्या ठेवू नयेत. यावर आपण बघा आता चर्चा केली. पण दुसरी गोष्ट, जो स्वामींचा भक्त आहे, रोज नित्य नेमाने स्वामींचं नामस्मरण करतो, त्याच्या स्वामी सदैव पाठीशी आहेस. थोडं तरी संकट आलं तरी स्वामींची प्रचिती त्याच्या समोर लगेच येते. म्हणून भिवू नकोस भक्ता, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. कोणतीही काळजी करू नकोस. नित्य नेमानं स्वामींचं ध्यान कर. कर्मावर लक्ष दे. तुझे कर्म जर व्यवस्थित असतील ना, तर स्वामी तुझ्या नेहमी समोर असतील, पाठीशी सुद्धा असतील. जिथे जिथे तू पाशील ना, तिथे तुला स्वामींचं अस्तित्व दिसेल. म्हणून कर्म तुझे जर श्रेष्ठ असतील तर तुला या गोष्टींची गरज पडणार नाही. तुझे नित्य नेमाने काम कर आणि स्वामींचं ध्यान लावून तुझं सर्व जीवन व्यतीत कर. तुझ्यासोबत, तुझ्या पाठीशी नित्य नेमाने स्वामी तुला साक्षात्कार घडत राहील. श्री स्वामी समर्थ.